नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शल्यचिकित्सक नाशिक आणि गेटवेल डिस्ट्रीब्युटर या कंपनी विरोधात एका स्थानिक दैनिकात सातत्याने खोटारडे आणि तथ्यहीन आरोप छापले जात होते। पण आता या सगळ्या आरोपांमागचं खरं सत्य समोर आलंय आणि तेही तक्रारदारावरच गुन्हा दाखल होऊन काल रात्री उशिरा मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रारदार पुखराज जैन आणि इतरांवर खंडणी मागणे, बदनाम करणे आणि ब्लॅकमेलिंग सारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये तक्रारदार आणि त्याचे साथीदार गेटवेल डिस्ट्रीब्युटरच्या कार्यालयात जाऊन तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी मागताना स्पष्ट दिसत आहेत। आरोप केलेल्या कपिल अरोरा यांच्यावर खोटे आरोप करून त्यांची आणि त्यांच्या कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा कट रचल्याचं स्पष्ट झालंय। इतकंच नव्हे तर स्वतः जैववैद्यकीय कचऱ्याच्या पुरवठ्याशी संबंधित असलेल्या पुखराज जैन यांनी जिल्हा रुग्णालयातील निविदा प्रक्रियेत सहभागी न होता हे षडयंत्र रचलं होतं का असा संशय उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक एका वैयक्तिक कौटुंबिक विवाहासाठी वरिष्ठांच्या परवानगीने रजा घेऊन गावी गेले असतानाच त्यांच्यावर खोटे आरोप करत ही बदनामीची मोहीम राबवण्यात आली। त्यांच्या शिस्तप्रिय आणि पारदर्शक प्रशासनामुळे दुखावलेल्या काही व्यक्तींनीच ही कृत्य केलं असावं अशी चर्चा जिल्हा रुग्णालयात सुरू आहे। आता या संपूर्ण षडयंत्रामागील खरे सूत्रधार कोण आणि खोट्या वृत्तमालिकेमागे नेमका कोण आहे हे शोधण्याचं मोठं आव्हान आता मुंबई नाका पोलिसांपुढे आहे। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी वैभव घुगे, नाशिक।